अजित पवारांचं स्थान जे आहे, जर शरद पवारांच्या पक्षालाही बरोबर आणलं, म्हणजे शरद पवार रिटायर झाले सार्वजनिक जीवनात आणि उरलेला पक्ष आला किंवा शरद पवार राजी झाले आहे ना, तरी ते अजित पवारांची विक्टी ठरली असती. त्यांचं स्थान महायुतीतलं भक्कम झालं असतं. त्यांचे जे आमदार आहेत ते 41शी आणखीन वाढले असते, 10 वाढून. खासदार वाढले असते त्यांचे एकनाथ शिंदेपेक्षा आणि महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवारांचं स्थान वाढलं असतं एकीकडे. दुसरीकडे केंद्रातल्या सरकारलाही 10 खासदार आणखीन ऍड झाले असते. ह्या विन विन सिच्युएशन फॉर शरद पवार ॲज वेल एज अजित पवार. कारण सुप्रिया सुळेंना कदाचित त्यातनं मंत्रिपद केंद्रात मिळू शकलं असतं. एखादा मंत्री आत्ताच्या शरद पवारांच्याकडच्या आमदारांपैकी इथे होऊ शकले असते. तो प्रयत्न कदाचित अजित पवारांनी कुटुंबही एकत्र ठेवण्यासाठी केला असेल अशी शक्यता आहे. पण या सगळ्या शक्यता आहेत, कारण अचूक कोणीच सांगू शकत नाही. कारण अजित पवार गेलेले आहे आणि अजित पवार गेल्यानंतर दोन्ही गट किंवा दोन्ही पक्ष एकत्र येणार असले किंवा येणार होते शक्यता असेल, तर ती शक्यता आता लांबली आहे. म्हणजे तुर्तास तरी ते एकत्रित होतील अशी आज शक्यता नाही. कदाचित 12 डिसेंबरला 12 फेब्रुवारीला आता रोहित पवार प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत मुंबईत. ते भूमिका स्पष्ट करणार आहेत, म्हणजे काय तर काय घडलं हेच सांगणार आहेत.